तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आतापर्यंत या देशात काही निवडणुका झाल्या नाहीत अशातला भाग नाही. दुर्दैवाने एखादा लोकप्रतिनिधी गेल्यानंतर पोटनिवडणूक झाली नाही असाही भाग नाही. परंतु ही जी काही पोटनिवडणूक आपल्याला नाईलाजाने लढवावी लागते. वाटलं होतं की निवडणुकीसारखी लढवली जाईल आणि तशीच आमची लढवण्याची इच्छा या क्षणापर्यंत तरी आहे. पण हे जे काय महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आलाप बघितल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मध्ये जर का खरंच भाजपचं रक्त असेल कारण आता त्यांच्या भाजपच्या रक्तामध्ये भेसळ झाली. एवढे काँग्रेसवाले आलेत की रक्तामध्ये भेसळ झाले. त्याच्यामुळे भेसळीचं रक्त कुठलं ते शोधा. अस्सल भाजपचं रक्त शिल्लक राहिलं असेल, किंबहुना एखाद दुसरी पेशी जरी भाजपची शिल्लक राहिली असेल तरी ती शोधा. आणि हिंमत असेल तर तुमची यंत्रणा बाजूला ठेवा आणि समोर या. आमचं शिवरायाचं, शिवसेनेचं भगवं रक्त आणि तुमचं भेसळीचं भाजपचं रक्त यांच्यात होऊन जाऊ द्या. काय व्हायचं ते आमची तयारी आहे. पण मध्ये पोलिसांना आणायचं नाही, इतर काही यंत्रणा आणायच्या नाहीत. मग तुम्ही आहात आणि आम्ही आहोत, होऊन जाऊ द्या. काय तुमचं रक्त आणि आमचं रक्त, बघूया काय होतं ते. पण मुळामध्ये भेसळीच्या रक्ताने अस्सल भगव्या रक्ताला आव्हान देण्याची हिंमत करू नये, अजिबात करू नये. आणि जर का त्यांना मराठी थोडीफार आता कळत असेल, कारण दिल्लीला जावं लागतं सतत, दिल्लीमध्ये मोरीबाबांशी बोलावं लागतं, केम छो नाही, म्हणजे असं असेल ना, मी काय टिंगल नाही करत, चेष्टा नाही करत. आणि असं ऐकून मराठी जर का थोडीफार येत असेल तर आमच्यावरती तुम्ही जे काय आरोप करतात की शिवसेनेने बेईमानी केली, शिवसेनेने आमचा उमेदवार पळवला, तर या साऱ्या सुऱ्या आदिवासी श्रीनिवास वनगाचं मराठी तुम्ही ऐका. आणि नसेल कळलं तर त्याच्यासाठी एक पुन्हा मराठी समजून घ्यायला शिक्षक लावा आणि त्याच्याकडनं ते समजून घ्या की बाबा हा काय बोलतोय, याला पळवलं आहे का स्वतःहून तर असून तुमचं दार तोडून आमच्याकडे आलेलं आहे. ते बघा, हे विचार करा. एकूणच ही निवडणूक म्हटल्यानंतर काल सुद्धा मी पूर्ण दिवस इकडे फिरलेलो आहे. पूर्ण आदिवासी पाड्या, वाड्या, वस्त्यांमध्ये फिरलेलो आहे. परवा तर माझी मोठी सभा झाली. ही सभा आणखीन त्याच्यावरही मोठी आहे. आणि मला नाही वाटत की या निवडणुकीसाठी एवढी काय याच्या अर्धीसुद्धा सभा भाजपवाल्यांची झाली असेल. हे बघा, हे अस्सल रक्त, सळसळतं रक्त, हे असं इकडे आहे आमच्याकडे. आणि तुम्ही जे काय आरोप करतात, या आरोपाला सगळ्यांना मी परवाच सांगितलं की माझं आव्हान आहे तुम्हाला की याचं असेल ते एका व्यासपीठावरती या. आत्तासुद्धा या, कुठे आसपास असलात तर जरूर या. इकडे उभे राहा. दुसरा माईक आहे तिकडे, तो तुम्हाला देतो. मी इकडे उभा राहतो आणि लोकांसमोर होऊन जाऊ द्या आपला सवाल जबाब. तुम्ही आरोप करा, मी उत्तर देतो. मी आरोप करतो, तुम्ही उत्तर द्या. कारण चोरून मारून आपल्याला काय करायचं नाहीये, अजिबात करायचं नाहीये. एकूण एका गोष्टीबद्दल मी जे परवाच्या सभेत सुद्धा बोललो की एक गोष्ट नक्की खरीच आहे की आजपर्यंत आम्ही पालघर लोकसभा मतदारसंघ म्हणून लक्ष दिलं नव्हतं. ही आमची चूक आहे ना. आणि ते एवढ्यासाठी दिलं नव्हतं की चिंतामणराव आहेत, भारतीय जनता पक्ष आमचा तथाकथित मित्र इकडे बसलेला आहे, आम्ही लढायचं, त्यांनी लढायचं, भगवी मतं फुटणार, भगवी मतं फाटणार आणि भलतंच कोणतरी तिकडे येणार. त्याच्यापेक्षा तुम्ही लढताय ना, तुमच्या खांद्याला खांदा लावून, खांद्यावरती भगवा घेऊन आम्ही तुम्हाला जिंकून देतो. आम्ही नाही लढत. हे 25 वर्ष तुम्ही आमची मैत्री बघितल्यानंतर सुद्धा जर का तुम्हाला आता असं वाटत असेल की मित्राने पाठीत खंजीर खुपसला, ही म्हणे बाळासाहेबांची शिवसेनाच नाही, मग आत्ताचा सुद्धा जो काय भाजप आहे तो काय वाजपेयींचा भाजप राहिला आहे? हा काय वाजपेयींचा भाजप आहे? जे एक वाजपेयी आणि बाळासाहेबांचं एक ऋणानुबंध होते. मला आजही आठवते, माझ्यासमोर घडलेले हे प्रसंग आहेत. पहिल्यांदा बऱ्याच वर्षानंतर किंबहुना आपल्या आयुष्यामध्ये आणि भाजपच्या आयुष्यामध्ये पहिलं सरकार जे आलं होतं दिल्लीमध्ये 13 दिवसाचं होतं.
आणि 13 दिवसाच्या सरकारमध्ये किती दिवस हे सरकार टिकेल काही माहीत नव्हतं. एक दिवस असाच वाजपेयीजींचा फोन आला बाळासाहेबांना, बाला साहब मैं कल कैबिनेट बनाने जा रहा हूं, आपकी ओर से एक नाम दे दीजिए, फिलहाल तो एक ही मैं ले सकता हूं, बाद में देखेंगे. आणि तेव्हा माझ्यासमोर हा सगळा जो संवाद होता, तिकडनं पलीकडनं वाजपेयी होते, मी बाळासाहेबांच्या बाजूला होतो. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की अटलजी, मुझे मालूम है की तुम्हाला सत्ता स्थापन करायला खूप अडचणी आहेत, कारण त्यावेळेला समता, ममता, जयललिता खूप त्रास होता. आणि शिवसेना प्रमुखाने सांगितलं होतं की मला आता एक सुद्धा मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल, पण पहिलं आपण पंतप्रधान पदाच्या खुर्चीत बसा, पहिल्यांदा आपण बसा, पहिले ती तुम्ही खुर्ची सांभाळा, मला काही नको, एक सुद्धा मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल, माझ्या वाट्याचं तुम्हाला आणखीन कोणाला द्यायचं असेल तर देऊन टाका, पण मला मंत्रिपद नको. ही त्यावेळेची शिवसेना, त्यावेळेचा भाजप हा असा होता. आणि नंतर हे जे काय मोदींचा भाजप जो झालेला आहे आता, हा नुसता धंदेवाईक झालेला आहे. होय, मी सांगतो धंदेवाल्यांचा झालेला आहे. नाही, मला नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं, ते त्यांचं काय असेल ते असो. पण आमची जी लोक तुम्ही घेतली, अगदी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तुम्ही पलीकडे धुळ्यामध्ये आमचे डॉक्टर भामरे घेतले, आम्हाला न विचारता तुम्ही सुरेश प्रभू घेतले, आणखीन असे सगळे घेतले, तेव्हा आम्ही काय करत होतो? तुम्ही काय आमच्या पाठीला गुदगुल्या करत बसला होतात का? तेल लावून मसाज करत होतात आमच्या पाठीला? हे गेल्या 25 वर्षामध्ये जे वार तुम्ही आमच्या पाठीवरती केलेले आहेत, हे काढायचं झालं तर निवडणूक राहील बाजूला, पण तुमच्या पापाचा पाडा मला एवढा वाचावा लागेल की ही रात्र सुद्धा पुरणार नाही, एवढे वार तुम्ही आमच्यावरती केलेत. हे केवळ आणि केवळ हिंदुत्वासाठी आणि भगव्यासाठी आम्ही सहन केले. शिवसेना प्रमुखांनी ते सहन केलेले आहेत. आणि बाळासाहेबांची शिवसेना आज सुद्धा तीच आहे. ज्या शिवसेनेने मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून प्रचार केला होता, ती सुद्धा बाळासाहेबांची शिवसेना होती. आणि तुम्ही जिंकल्यानंतर ज्या शिवसेनेला संपवण्यासाठी विधानसभेत तुम्ही युती तोडली, ती सुद्धा बाळासाहेबांचीच शिवसेना होती. आणि आज तुमच्या विरुद्ध उभी ठाकले, ती सुद्धा बाळासाहेबांचीच शिवसेना आहे. आमच्याकडे दर 2 वर्षांनी नेता नाही बदलला जात. आज सुद्धा शिवसेना प्रमुख आमच्यात नाही आहेत, पण आमचे नेते तेच आहेत, आमचं दैवत तेच आहे, भगवा सुद्धा तोच आहे, धनुष्यबाण सुद्धा तोच आहे. आणि आमच्या पक्षाचं नाव सुद्धा एकच आहे, शिवसेना. त्याच्यामध्ये ना विचार बदलला, ना नेता बदलला, ना निशाणी बदलली, ना आमचं निशाण बदललं. फक्त एक फरक नक्की झालेला आहे की बाळासाहेब हिंदुत्वासाठी आणि भगव्यासाठी थोडे तुमचे चाळे सहन करत होते. मी नाही सहन करणार, मी नाही सहन करणार. मी हे सगळं बघत आलेलो आहे की तुम्ही शिवसेना प्रमुखांना कसा त्रास दिला होता, तुम्ही आमच्याशी कसं राजकारण. कशाला इकडे रामदास भाई बसलेले आहेत. रामदास भाईंना सुद्धा विरोधी पक्षनेते पद कसं मिळणार नाही, ह्याच्यासाठी तुम्ही काय काय कारस्थान केलं होतं, हे सगळं मी जवळून बघितलेलं आहे. आणि म्हणून माझ्याकडनं बाळासाहेब जशी तुम्हाला दया दाखवत होते, तशा दयेची अपेक्षा करू नका. जशास तसं उत्तर दिल्याशिवाय मी शिवसैनिकांना सोबत घेऊन तुम्हाला राहणार नाही. दरवेळेला आपल्याला भावनेचे खेळ खेळायचे आणि आपली मतं फुटता कामा नयेत. बरोबर आहे, चल आता फुट, आता बरंच झालं तुझं, बरंच झालंय, फुट 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 फुट. पण एका साध्या आदिवासी पोराने छान कोटाबुटामध्ये देश विदेश फिरणाऱ्या मोदींना घाम फोडलाय, हे देशामधलं फार मोठं एक आश्चर्य आहे. ट्रम्पला भेटतायत, चीनच्या पंतप्रधान भेटतायत, जपानच्या भेटतायत, यांना भेटतायत, त्यांना भेटतायत. अरे एवढी ताकद तुमच्यामध्ये, मग या आदिवासी पोराला काय घाबरताय? साधा आदिवासी पोर आहे, पण आदिवासी आहे, मूळ इथला आदिवासी आहे. नुसतं येस फेस करून फेस आणणारा नाही आहे, तुमच्या तोंडाला फेस आणणारा आदिवासी आहे. आणि रक्ताच्या बाबतीत तर बोलूच नका तुम्ही. हे सुद्धा जे काय गावीत आहे, अरे एक तर तुमच्याकडे म्हणजे कसं असतं बघा. काल निरंजन डावखरेंनी त्यांनी पडक्या चेहऱ्याने प्रवेश दिला, कारण करणार काय, इकडे आम्ही बेईमान आहोत ना. आमचा उमेदवार तुम्ही पळवला, म्हणजे त्यांचा उमेदवार आम्ही पळवला. मग डावखरेंना प्रवेश घेताना हसणार कसे? एरंडेल पाहिल्यासारख्या चेहऱ्याने डावखरेंचं स्वागत केलं आणि म्हणाले आणखीन खूप लोक रांगेमध्ये आहेत. अहो कसली रांग?
पण डावखरेंना घेतल्यानंतर अजून म्हणजे त्याच्यानंतर सकाळी डावखरेंचा प्रवेश झाला आणि दुपारनंतर त्या मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. पण मुख्यमंत्र्यांनी निरंजनला प्रवेश देतानाच त्या मतदारसंघासाठी त्याची उमेदवारी जाहीर करून टाकली. निवडणूक कधी आहे? 25 जून. आज तारीख किती आहे? काल तारीख किती होती? अजून 1 महिना आहे. तरीसुद्धा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करून टाकली आणि आमच्या ह्या श्रीनिवासला लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्जाचा दिवस उजाडला तरीसुद्धा त्यांनी यांना संपर्कच केला नाही. नाही, आम्हाला त्यांना उमेदवारी द्यायचीच होती, फक्त निवडणूक होऊन जाण्याची आम्ही वाट बघत होतो. एकदा का निवडणूक झाली असती ना की आम्ही 29 तारखेला बस श्रीनिवासचं नाव जाहीरच करणार होतो. ही सगळी थेरं तुमची काय आम्हाला कळत नाहीत? ह्या साध्या सुऱ्या लोकांना आहेत, साधी लोक आहेत, गरीब आहेत, आदिवासी आहेत, पण तुमची नाटकं काही ह्यांना कळत नाही आहेत. निरंजन आल्यानंतर पटकन तुमचे डाव खरे करून टाकण्यासाठी त्याचं उमेदवारी जाहीर करून टाकता. आणि श्रीनिवासला तुम्ही निदान त्या परिवाराला कधीतरी विचारपूस तरी करायची होती. मुख्यमंत्री म्हणून, एक पालक म्हणून. आहे ना भाजपचं रक्त, ते हेच नासकं रक्त, भाजपचं रक्त आहे, नासकं रक्त आहे. म्हणून ज्या एका व्यक्तीने 30-35 वर्ष स्वतःच्या घरादाराकडे लक्ष न देता अहोरात्र, म्हणजे मी प्रत्येक सभेत सांगितलेले, तुम्हालाही माहिती आहे, कारण माझ्यापेक्षा चिंतामणरावना तुम्ही बघितलेलं आहात, त्यांचं काम पाहिलेलं आहात. घरावरती झालेले हल्ले त्यांनी पचवलेले आहेत, घरावरती आलेली आपत्ती त्यांनी सोसलेली आहे, संकट त्यांनी भोगलेली आहेत. आणि म्हणून मी कालच्या सभेत श्रीनिवासच्या मातोश्रींना म्हटलं होतं की तुम्ही 2 शब्द बोला. एवढ्यासाठी मी बोलायला सांगितलं होतं की तो सगळा 30-35 वर्षाचा कालखंड ही माऊली त्या चिंतामणरावांच्या मागे भक्कम आधारस्तंभ म्हणून उभी राहिली. तिने ती सगळी संकट बघितली. आपला पती सगळं काही घराकडे दुर्लक्ष करून एखाद्या पक्षासाठी आणि भगव्यासाठी मरतोय, खस्ता खातोय, पण त्या माऊलीने कधी तक्रार नव्हती केली. काय मागितलं होतं तिने तुमच्याकडे? पण काही मागितलं नाही म्हणून तुम्ही असलात काय नसलात काय, तुमची आता आम्हाला काही किंमत नाही म्हणून फेकून देणार असाल तर हे रक्त, हे नासकं रक्त आहे भाजपचं. आणि मग त्यांनी परवा सांगितलं की श्रीनिवास, तू मातोश्रीत गेलेला आहेस, पण निवडणुकीत जर का तुझा पराभव झाला ना, अरे किडे पडू तुझ्या तोंडात, त्याचा पराभव होतच नाही, त्याचा विजयच होणार आहे. पण नंतर म्हणे मातोश्रीचे दरवाजे बंद होतील. मुख्यमंत्री महोदय, तुमच्या भाजपाची म्हणजे मोदींच्या भाजपची जी वृत्ती आहे ना, ती बघितल्यानंतर उद्या कदाचित असं होऊ नये की तुमची तिथली गरज संपल्यानंतर तुम्हालाच तिथून गेट आउट करून बाहेर काढतील आणि दरवाजा बंद केला जाईल. मग तुम्ही कुठे जाल? कारण आजच तुम्ही अटलजींना विसरलात, अडवाणींचा पत्ता नाही, वनगा साहेबांना विसरलात, सगळ्यांना विसराविसरी करून उपरे तुम्ही म्हणजे काँग्रेसमुक्त भारत. मग काँग्रेसमध्ये जे जे कोणी भ्रष्टाचारी आहेत, गावीत असतील, आणखीन कोणी असतील, सगळ्यांना घ्या, भाजपामध्ये घ्या, कारण आम्हाला काँग्रेस मुक्त भारत करायचं आहे आणि काँग्रेस युक्त भाजप करायचं आहे. काँग्रेस युक्त भाजप हे चाळे तुम्ही करताय आणि लोक बघतायत. आज सुद्धा मी जिथे जिथे जातो, मला तुम्हाला एक सगळ्यांना विचारायचं आहे, तिथे एक संघर्ष समिती, काल त्या काकांना मी फोनवरती बोललो, त्याने माझ्याशी बोलताना मला सांगितलं की उद्धवजी, आजपर्यंत वाढवण बंदर असेल, मुंबई बडोदा एक्सप्रेस वे असेल किंवा बुलेट ट्रेन असेल, अजूनही म्हणावं तसं त्याला कोणी पाठिंबा देत नाही, विरोधाला. मी म्हटलं काका, आजपर्यंत मी त्याच्यात उतरलो नव्हतो, पण आजपासून उतरलेलं आहे, काल परवाच मी जाहीर केलेलं आहे. आणि 5 तारखेला ती समिती एक मोठा मोर्चा काढते. त्या काकांना मी आज जाहीर सांगतो की तुमच्या मोर्चामध्ये माझा शिवसैनिक तुमच्या खांद्याला खांदा लावून त्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण लढा जो भूमिपुत्रांचा आहे, तो लढा आम्ही असाच सोडणार नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी मला हेच सांगायचे की कोणासाठी तुम्ही बुलेट ट्रेन करतात, एक्सप्रेस वे तुम्ही कोणासाठी करता आहात? कारण पेट्रोल तुम्ही एवढं महाग करून ठेवलेलं आहे, 84 रुपये लिटरचे. गुजरातमध्ये पेट्रोल स्वस्त आहे, गुजरातमध्ये पेट्रोल स्वस्त आणि महाराष्ट्रामध्ये महाग. मग तो जो काय रस्ता तुम्ही करताय, माझ्या आदिवासींच्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून, जबरदस्तीने बळकावून, साम दाम दंड भेद
तुम्ही त्या जमिनी बळकून म्हणजे माझा शेतकरी, माझा भूमिपुत्र, माझा आदिवासी याला तुम्ही उद्ध्वस्त करून टाकणार आणि त्याच्या उरावरनं, त्याच्या जमिनीवरनं एक्सप्रेसवे नेणार, बुलेट ट्रेन नेणार आणि त्या एक्सप्रेसवेवरून हा आदिवासी आणि माझा शेतकरी जाऊ शकेल? 84 रुपये लिटर पेट्रोल तेव्हा 100 रुपये झालं असेल, 200 रुपये झालं असेल, जाऊ शकाल तुम्ही? तो मार्ग झाल्यानंतर ज्या दराने पेट्रोल विकलं जात असेल त्याच्यात तुम्हाला 2-5 थेंब तरी खरेदी करता येतील? मग सगळ्या लुटारूंसाठी तुम्ही जो सगळा करताय आणि माझी मुंबई ही गिळंकृत करण्याचा तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने डाव टाकता आहात. त्या डावामध्ये मी काय तुमचा झेंडा घेऊन त्या डावात मी सहभाग घेऊ आणि माझ्या या आदिवासी आणि माझ्या गोरगरिबांचे शाप घेऊ? साम दाम दंड भेदाची भाषा आमच्याशी करू नका. कारण तुमचं काय किती तुमचं शौर्य आहे आम्ही बघितलेलं आहे. 92 आणि 93 साली मुंबईमध्ये जी काही एक भडका उडाला होता, त्या भडक्यामध्ये हे परवा तुमचे आलेले योगी बिगी सगळे भोगी कोणी तिकडे आलेले नव्हते. मुंबई वाचवली ती शिवसैनिकांनी वाचवली. तुम्ही तर कुठे होतात मला कळतच नाहीये. काय तुमचं तेव्हा वय होतं आणि तेव्हा तुम्ही काय करत होतात, कुठे लपून बसला होतात? टीव्हीवरती तेव्हा बातम्या बघत असाल शिवसैनिकांनी, मर्द शिवसैनिकांनी कशी मुंबई वाचवली म्हणून. जसं आम्ही नाणार घालून टाकलेलं आहे तशीच बुलेट ट्रेन असो, मुंबई बडोदा एक्सप्रेसवे असो, आणखीन काही असेल, वाढवण बंदर. मी ज्या वेळेला इथे अमितच्या प्रचाराला आलो होतो तेव्हाच मी तुम्हाला शब्द दिलाय. आणि हा शब्द देताना मी स्वतःहून काही करणार नाही. जिथे जशी तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांची मागणी असेल त्या भूमिपुत्रांच्या त्या जनतेच्या सोबत ही शिवसेना राहील. सोबत, मागे नाही, शिवसेना सोबत राहील. कदाचित एक पाऊल तुमच्या पुढे राहील. तुम्ही या कोणासाठी प्रकल्प करतात? मोदींसाठी? मोदींचं स्वप्न पूर्ण करायला? आदिवासींची जमीन पूर्ण गिळून टाकायची, शेतकऱ्यांची. म्हणजे काल मी त्या श्रीनिवासच्या घरी गेलो होतो जिथे सभा चालली होती. श्रीनिवास मला म्हणतो, साहेब ही जी जागा आहे ना आपली, इथे जी लोक बसलेत, ही जागा म्हणे त्या एक्सप्रेसवेमध्ये जाणार. संपूर्ण तिकडे झाडी वगैरे आहे, छान आहे, जागा चांगली आहे. कोणासाठी पाहिजे? बुलेट ट्रेनमधनं मी तुम्हाला विचारतोय कारण मला खरं सांगायचं. बुलेट ट्रेनमधनं तुम्ही किती पैकी इथे जी लोक बसलेत, किती लोक तुम्ही रोज अहमदाबादला जाणार? मला हात वर करून सांगा. जो मुंबई बडोदा एक्सप्रेसवे होईल तुमच्यापैकी किती लोक रोज बडोद्याला जाणार? नाही, खरं सांगा, उगाच मी बोलतो म्हणून बोलू नका. आणि तुमच्यापैकी किती लोक इथून रोज मुंबईला येणार? आणि तुमच्यापैकी किती लोक, तुम्हाला बुलेट ट्रेन कोणाला पाहिजे आणि तुम्हाला डहाणू जव्हार नाशिक ट्रेन किती लोकांना पाहिजे? मला हात वर करून सांगा. बरोबर आहे. आणि मग तुम्हाला इथून मुंबईला येण्यासाठी लोकलची जी काय सुविधा आहे त्याच्यामध्ये चांगल्या सुविधा किती लोकांना पाहिजे ते मला सांगा. आहे ना? मग मोदी बाबाला म्हणा, हे बघ मन की बात, तुझी मन की बात म्हणजे माकडाची गोष्ट करू नकोस. मन की बात ही खरी मन की बात आहे, ही जनतेची बात आहे. हे आजचे दिन येणार, आजचे दिन येणार, निवडणुकीसाठी प्रचार करताना वाटेल ते सांगायचं आजचे दिन येणार. आणि निवडून आल्यानंतर म्हणजे आपण काय करतो, कधी कधी पटकन फसून जातो. आम्ही फसलो. अच्छे दिन आएंगे मित्रों, बोलो अच्छे दिन चाहिए की नहीं चाहिए? आता विचारलं बोलतील नको. आता पुन्हा त्यांची काहीतरी फिल्म येते, अब की बार. मी परवाच म्हटलं अब की बार फुसका बार. बरोबर, अब की बार त्याला पाठवा नंदुरबार. ही चांगली गोष्ट आहे, पण ती अंमलात आणा. मुख्यमंत्री जे तुम्हाला सांगत होते की आमच्याकडे रांग लागलेली आहे, त्या मुख्यमंत्र्यांनी मला सांगायचं की मी काय बातम्या वाचल्यानंतर खरोखर एवढा संताप येतो. भाजपमध्ये तुमच्याकडे यायला लोकांची रांग लागले, पण तिकडे पलीकडे आपल्या तेलंगणाच्या सीमेवरती नांदेड जिल्हा आहे. त्या नांदेड जिल्ह्यात एक धर्माबाद नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यातल्या लोकांनी सरकारला पत्र दिले. काय पत्र दिले माहिती आहे तुम्हाला? आले बातमी? तिथल्या शेतकऱ्यांनी सरकारला पत्र दिले की आमची गावं ही आम्हाला तेलंगणात जायला परवानगी द्या. मग इथे तुम्ही गावितांसारखे सगळे उपरे घेताय आणि इकडे माझे अस्सल मराठमोळे, मराठी रक्ताची माणसं, महाराष्ट्रातले माझे भूमिपुत्र हे तुमच्या या कारभाराला विटून ते तुम्हाला सांगतायत की आम्हाला तेलंगणात जायला परवानगी द्या. काय आत काय घ्यायचं आणि बाहेर काय घालवायचं तुम्हाला काय कळतंय? त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की तेलंगणाच्या सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे. त्यांना 24 तास ते वीज देत आहेत. 5 लाख रुपयाचा विमा, जीवनाचा विमा त्यांनी दिलेला आहे
आणि प्रत्येक वेळेला पेरणीसाठी 4-4 हजार रुपये तेलंगणा सरकार देते. आणि हे केवळ एक रेग आहे. इकडे महाराष्ट्र, पलीकडे तेलंगणा. इकडे दळबद्री सरकार, दुर्दैवाने आपण त्यांचे सहकारी आहोत. पण पलीकडे तेलंगणाचं सरकार, जे तेलंगणा राज्य आता गेल्या 2-5 वर्षापूर्वी निर्माण झालं. 2-5 वर्षापूर्वी निर्माण झालेल्या राज्याचा मुख्यमंत्री हे तिकडे चांगलं काम करू शकतो, वीज देऊ शकतो, पाणी देऊ शकतो, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतो. आणि इकडे तुमची सगळी मोठी परंपरा, ही परंपरा घाला चुलीमध्ये. पहिलं माझ्या शेतकऱ्याचं कर्ज हे खरोखर माफ करून द्या, खरंच माफ करून द्या. आणि आता तुम्ही हे काय जे चालवलेलं आहात, इकडे बघा ना, ही कशी माझी माणसं आहेत. कोण आहे इकडे सुपरस्टार, कोण आलेला आहे? इतर राज्यातला कोणतरी नाचापोरे इकडे आणून मी तुमच्यासमोर नाचवतोय की त्याला बघून तुम्ही इकडे आलेलात? कोणतरी गाणं म्हणणारा आलाय, कोणतरी डायलॉग म्हणणारा आलाय, कोणतरी कलाकार आलेला आहे, आलाय कोण इकडे? अरे ज्या वेळेला रक्ताचं नातं जोडलं जातं त्यावेळेला उपरे कलावंत किंवा राजकीय नेते आणून गर्दी जमवण्याची वेळ येत नाहीये. हे रक्ताचं नातं जोडलं गेलं पाहिजे. ते काल परवाकडे ते आदित्यनाथ आले होते, योगी म्हणे. योगी हा कसला योगी? हा तो भोगी आहे. कारण योगी असेल तर मुख्यमंत्री कसा होऊ शकतो? योगी म्हटल्यानंतर त्यांनी सर्व संघ परित्याग करून कुठेतरी गुहेत जाऊन बसायला पाहिजे. तू मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत जाऊन योगी म्हणतोस? हा योगी असूच शकत नाही. आणि उत्तर प्रदेशमध्ये आल्यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं नातं हे त्या योग्याला पहिल्यांदा सांगायला पाहिजे. शिवरायाला राज्याभिषेक करताना तिथून जे गागा भट्ट आले होते, उत्तर प्रदेशमधून गागा भट्ट आले होते, त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला होता. आणि हा योगी जो आला तो अशी टरटरून, म्हणजे कसलं काही नसलं की गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं, गॅस असतो पण हवेत उडत असतो, तसा गॅसचा फुगा आला. तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला, सरळ चपला घालून. असं वाटलं त्याच चपला घ्यावं आणि त्याचं थोबाड फोडावं. लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर जाण्याची? हा जो काही एक अपमान होतोय, आणि हा अपमान केवळ योगीने नाही केलेला. हे भाजपचं रक्त, भाजपचं रक्त, भाजपच्या रक्तामध्ये छिंदम सारखी जी अवलाद त्यांनी घेतलेली, शिवरायाचा अपमान करणारी ही छिंदमच्या अवलादीने तुमचं रक्त नासवून टाकलेलं आहे. जो छिंदम माझ्या महाराजांचा अपमान करतो तरी सुद्धा तुम्ही त्याला येरे बाळा, माझ्या येरे बाळा करत बसला होतात. दुसरा तुमचा तो परिचारक, सीमेवरती जवान आपलं रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावतायत. काल सुद्धा शहीद झाले, शहीद रोज होतच असतात. पण सीमेवरती आपलं घरदार विसरून आपल्यासाठी आपली काय ओळख आहे? एखादा सैनिक येऊन आपल्यासमोर उभा राहिल्यानंतर काय त्याची माझी ओळख काय असते? ना आपण त्यांना ओळखत असतो ना ते आपल्याला ओळखत असतात. पण बस माझा देश, माझी मातृभूमी, माझ्या माता भगिनी आणि माझा बांधव याच्यासाठी तो जीवाची बाजी लावतो, शहीद होतो. त्या लढणाऱ्या जवानांच्या माता भगिनींचा अपमान करणारा परिचारक हे तुमचं भाजपचं नासकं रक्त. आणि त्याचं निलंबन यांनी मागे घेतलं होतं. निलंबन मागे घेतलं, कोणालाच काय पडले, हे झालं ते काय आता झालं, त्याला एक थोडे दिवस आम्ही निलंबित केला होता. कसलं निलंबित? खरं म्हणजे उलटा टांगून फटके मारायला पाहिजे त्या परिचारक सारख्या नास्त्या भाजपच्या रक्ताच्या माणसाला. आणि शिवसेनेने विधानसभा बंद पाडली, विधिमंडळाचं कामकाज होऊ दिलं नाही, आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. जो माझ्या सैनिकांच्या माता भगिनींचं किंबहुना त्या माता भगिनींचा अपमान करतो, असा माणूस माझ्या पवित्र विधिमंडळात, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये येता कामा नये. कारण तो जर का मी येऊ दिला तर मग मात्र शिवराय मला माफ करणार नाही, या भावनेने आम्ही त्याला विरोध केला आणि आम्ही त्याला गेट आउट सांगितलेलं आहे. ही सगळी माणसं तुम्ही घेतायत. भाजपमध्ये येणाऱ्यांची रांग लागलेली आहे. ही अशी रांग एकेकाळी सकाळी सुद्धा रागायची, तशीच रांग तुमच्याकडे लागलेली आहे. तशीच रांग लागलेली आहे. घ्या आतमध्ये, घाण करून घ्या, आमचं काय जातंय? आमच्याकडे अशा नासक्या रक्ताला वाव नाही. उलट कोण असतील आम्ही तुम्हाला सांगतो, यांना पण घ्या, त्यांना पण घ्या, त्यांना पण घ्या. पण तुम्हाला बाहेरनं माणसं बोलवायला लागतायत, पैसे वाटायला लागतायत. आता सुद्धा ती केस तिकडे चालू आहे. संजय राऊत, अनिल देसाई वगैरे सगळे तिकडे बसलेत. निवडणूक कमिशन आणि कमिशनरला आणि आयुक्तांना मी इशारा देतोय, तुम्ही जो काय मोठा एक बाबुलबुवा निर्माण करता, आचारसंहिता, येता जाता गाड्या तपासता, पटकन कुठेतरी धाड टाकतात. मग तुमचं फ्लाइंग स्क्वॉडची काय आज पिसं काढली होती? कुठे तडमडत होतं तुमचं फ्लाइंग स्क्वॉड? का नाही तुम्ही त्यांना पकडलं? का आम्हाला त्यांना पकडावं लागलं?
आणि पकडून दिल्यानंतर तुम्ही ते ज्यांच्यासाठी पैसे वाटत, हो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी ते पैसे वाटताना पकडलेले आहेत, कारवाई काय करणार ते बघा, बोला. नाही तर तुमचं निवडणूक जो काय आयोग आहे तो गंगेमध्ये जाऊन बुडवून टाका, त्याची काही गरज नाहीये. आणि यंत्रणा सुद्धा पोलीस यंत्रणा आहे. पोलिसांना तुम्हालाही मी सांगतो, हे सरकार येतं आणि सरकार जातं, राहते ती जनता आणि तुम्ही जनतेचे मित्र आहात, सरकारचे नोकर नाही आहात. आणि सरकारचे नोकर तुम्ही असता कामा नयेत. कारण मोठा एक भरोसा जो सरकारवरती नसतो तो या जनतेचा तुमच्याकडे असतो, तुमच्यावरती असतो. जर माझ्या माता भगिनीची कोणी चेष्टा केली, कोणी टिंगल केली, कोणी छेड काढली, तर ती माता भगिनी मंत्र्याकडे किंवा मुख्यमंत्र्याकडे नाही जात, ती पहिल्यांदा तुमच्याकडे पोलीस स्टेशन मध्ये येते. तुमचा भाऊ म्हणून ती आदर करते, म्हणून तुमच्याकडे येते. त्या विश्वासाला तुम्ही तडा जाऊ देऊ नका. आव्हान देणं आणि आव्हान घेणे आमच्या रक्तामध्ये आहे. मुख्यमंत्र्यांनी आव्हान देण्याचा, जर आव्हान देण्याची भाषा किंवा त्याने खुमखुमी असेल तरी एक तरी निवडणूक नीट पार पाडून घ्या, मग सगळं बाजूला ठेवा आणि सगळ्या यंत्रणा बाजूला करून मग आपण मैदानामध्ये उतरूया. ते एक वेगळं जंग होऊन जाऊ द्या, वेगळं जंग होऊन जाऊ द्या. पण एक तर लोकांना निवडून तुम्ही दिल्यानंतर लोकांवरती अन्याय करायचा, वेडवाकडं जसं मगाशी रामदासभाईने घेतला ना, समाचार घेतला, ते नोटबंदी असेल, सगळं काही असेल, महागाई असेल, हा प्रश्न जो ह्या निवडणुकीमध्ये आहे, हा प्रश्न केवळ वनगा परिवाराचा आहे, हा वेगळा आहेच. पण जे काही कारभार म्हणून या देशामध्ये चालले आणि जे तुम्हाला भोगावं लागते, त्या भोगात तुम्हाला आनंद मिळतोय का, ह्याचं उत्तर मला तुम्ही द्या. मला सांगावं माता भगिनींनी, भाजीचे दर वाढलेत, भाजीचे दर वाढलेत, चालते तुम्हाला? पेट्रोलचे दर वाढतात, चालते तुम्हाला? बरं, जसं एका बाजूला भाजपामध्ये इतर पक्षातली लोक आयात करतायत, तसं आपल्या इथली साखर पाडून ठेवून पाकिस्तानातून साखर आयात केली जाते. ही पाकिस्तानाची साखर आपल्याला गोड लागणार आहे? मग कशाला मोदी आणि तुमचं सगळं सरकार कशाला थोतांड करताय की पाकिस्तान को उसी के भाषा में जवाब देना होगा? नाही, पण एक तुम्हाला सांगतो, नाही तुम्ही चहाचा उल्लेख केला म्हणून तुम्हाला सांगतो, स्वातंत्र्य लढ्यामध्ये हा इतिहास आहे, हा मी नाही लिहिलेला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये केवळ आणि केवळ परदेशातून साखर येते म्हणून लोकांनी चहा प्यायचं सोडलं होतं. ही देशभक्ती याला म्हणतात की परदेशातून साखर येते, इंग्रजांकडनं साखर येते, मी चहा सोडून देईन, साखर सोडून देईन, पण स्वातंत्र्य मी मिळवेनच. आणि जर काही हे सरकार इंग्रजांसारखं वागणार असेल तर मग काय काय सोडायचं त्यांचं हे आपल्याला चांगलं माहिती आहे, हे सगळं चांगलं माहिती आहे. आणि म्हणून ज्या यंत्रणेबद्दल मी बोलत होतो, मग ती निवडणूक आयोगाची असेल, पोलिसांची असेल, झाला आजचा दिवस संपला, उद्या 5 वाजता प्रचार संपणार, त्याच्यानंतर 1 दिवस आणि सोमवारी मतदान, 2 रात्री आहेत, 3 रात्री आहेत, आजची, उद्याची आणि परवाची, आणि दिवस आहेत. आज तर हे दिवसा ढवळ्या पैसे वाटत होते जसे काय मोगलाई आलेले आहे. हे महाराष्ट्र राज्य आणि हा पालघर जिल्हा हा काय भाजपला कोणी आंदण दिलेलं नाही. इकडे हम करूसो कायदा चालणार नाही, तो तुमचा कायदा हम करूसो कायदा आम्ही तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या छाताडावरती भगवा लावल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून इथले जे जबाबदार पोलीस अधिकारी असतील, निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील, त्यांना मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने विचारतोय की आज जसं आम्ही त्यांच्या लोकांना पकडून तुमच्या ताब्यात दिलेला आहे, आणखीन जर का तसे कोणी सापडले तर त्यांचा बंदोबस्त तुम्ही करणार आहात का आम्ही करायचं, ह्याचं उत्तर मला द्या. जर तुमच्यामध्ये धमक नसाल आणि तुम्ही वरून फोन आल्यानंतर चळाचळा कापणार असाल तर मग माझा शिवसैनिक हातामध्ये भगवा घेऊन त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी सगळ्यांच्या समोर तुम्हाला इशारा देतोय. अरे लढायचं असेल ना सरळ लढा. जर एवढं तुमचं मोदी बाबांचं प्रेम, मगाशी सांगितलं ना मोदींवरती एवढी भक्ती आहे, मग येऊ दे ना मोदींची भक्ती, कशाला घाबरताय तुम्ही? आम्ही जसं एका साध्या श्रीनिवासला घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत, तुम्ही आगडबंब तुमची फौज घेऊन आमच्यावरती आलेला आहात. इतर राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, सगळे वाजंत्री, संत्री काय सगळे घेऊन इकडे आलेला आहात आणि आम्ही फक्त आमच्या विजयाची तुतारी घेऊन तुमच्या समोर उभे राहिलेलो आहोत. तुमच्यात जर हिंमत असेल, भाजपात जर हिंमत असेल तर ही निवडणूक निपक्षपातीपणाने होऊ द्या.
आणि निपक्षपातीपणाने निवडणूक झाल्यानंतर तुमचं डिपॉझिट राहते का जाते ते बघा. ही निवडणूक साधीसुधी निवडणूक नाहीये. जे मी दररोज सांगतोय की हा नुसता वनगा नाही, हा निष्ठावंतांनी पेटवलेला वणवा आहे, वणवा. आणि योगीना घेऊन तुम्ही इकडे मतं मागताय, चपला घालून शिवरायला तुम्ही हार घालताय. माझी जाहीर मागणी आहे, पहिल्यांदा मतं मागण्याच्या आधी शिवरायची पहिली माफी मागा आणि मग मत मागा. पहिले माफी मागा माझ्या शिवरायची आणि मग मत मागा. प्रांजळपणाने सांगा की होय, तो आमचा नालायक योगी चुकला. आणि तेवढी जर का तुमच्या दिलदारी नसेल तर मग तुम्ही सुद्धा सगळे भाजपवाले छिंदमची अवलाद आहे हे तरी एकदा जाहीर करून टाका. सगळे छिंदमची अवलाद आहे. आणि म्हणून ही निवडणूक ही एका तुमच्यातल्या रक्तामासातल्या तुमच्या रक्ताच्या साध्या सुध्या आदिवासीला लोकसभेत पाठवण्यासाठी निवडणूक आहे. श्रीनिवास, तू काळजी करू नकोस. मातोश्रीचा दरवाजा तर तू कधीच उघडून आतमध्ये आलेला आहेस. पण ही सगळी लोक जी इकडे जमलेली आहेत ना, ही सगळी लोक तू जिथे दिल्लीत चाललाय तो दिल्लीचा दरवाजा फोडून आतमध्ये मानाने घेऊन नेल्याशिवाय राहणार नाहीये. घेऊन जाऊन बसवतील तुला. आणि मग मात्र एक काम करायचं, जो चिंतामणरावांचा वारसा, चिंतामणरावांनी सत्तेत राहून सुद्धा जे आम्ही काम करतो ते सुद्धा चिंतामणरावांनी केलं होतं. बुलेट ट्रेनला विरोध केला होता, मुंबई बडोदा एक्सप्रेस वेला विरोध केला होता, वाढवण बंदराला विरोध केला होता. तो विरोध आता आपल्याला अधिक तीव्र करून जे जे कोणी यांचे पिते असतील त्या वाढवण बंदरा करण्याच्या मागे एक्सप्रेस वे, बुलेट ट्रेन हे सगळे प्रकल्प तोडून मोडून टाकून या आदिवासी आणि या कष्टकरी आणि साऱ्या शेतकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी तुला मजबूतीने पुढे जावं लागेल आणि लोकसभेमध्ये भांडावं लागेल. आज तुम्ही इकडे सगळेजण आलेले आहात. विजय तर नक्कीच आहे, पण एक गोष्ट नक्की करायची की ज्या वेळेला तुम्ही मतदानाला जाल त्यावेळेला ईव्हीएम, कारण शेवटचा टप्पा ईव्हीएम, धनुष्यबाण तर नक्कीच, पण धनुष्यबाणाचं बटन दाबल्यानंतर धनुष्यबाणाच्या समोरचा दिवा पेटतोय की नाही त्याची खात्री करून घ्यायची. कारण शहा बाबा बसला तिकडे मांत्रिक, पण त्याची लिंब इकडे चालणार नाहीत. ती कर्नाटकामध्ये पण नाही चालली लिंबाची काळी जादू. आज कुमारस्वामींनी मस्त बहुमत तिकडे सिद्ध केलेलं आहे. पण धनुष्यबाणाच्या समोरचं बटन ते दाबल्यानंतर त्याच्या समोरचा दिवा पेटतो की नाही बघायचा. आणि त्याचबरोबरीने आता यावेळेला कागदावरती तुम्हाला कळणार आहे की तुमचं मत गेले कुठे ते बघितल्याशिवाय बाहेर पडायचं नाही, बूथमधनं बाहेर पडायचं नाही. आणि जेवढे तुम्ही इकडे आलेला आहात, जिथे जिथे तुम्ही जाल तिथल्या सगळ्यांना सांगायचं की हे केल्याशिवाय बाहेर पडायचं नाहीये. मग ठरलं? नाही, एवढ्याने नाही चालणार. सगळ्यांचे हात वर आले पाहिजे नाही, आणि असा हात करून नाही चालणार. मोठी आवडून केलं पाहिजे. अरे एकजुटीची मूठ आहे. अस्सल शिवसेनेचं, शिवरायाचं, भगवं रक्ताची मूठ आहे. ती कशी मूठ पाहिजे मला? सगळ्यांनी मुठी आवडून सांगा की या मुठीमध्ये आम्ही शिवरायाचा भगवाच फडकवू आणि ही मूठ अशी काय मारू की भाजप असो आणखीन कोण शिटीवाले असो त्यांचं डिपॉझिट जप्त करून श्रीनिवासला सन्मानाने चिंतामणरावांचा वारसा घेऊन पुढे लोकसभेत पाठवूच पाठवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.